मग शाम्यान्यात स्वागताला आधी हजर कोण पाहिजे? महाराज. पण असत नाहीत, कारण खानाला पहिले महाराज दिसले तर खानाचा राग तसाच राहील. जिंदाया मुद्दा पेश करतो. पहिल्यांदा शाम्यान्यात महाराज नाही, मग पहिल्यांदा खानाला काय दिसलं? सोनं नाणं हिरे मोती माणकं. खान बहरावला बहुत खूप निम्मा खाली विसरला. कशाला आलो तो? कशाला आलो होतो? बर तितका खाली आणला ते आणला. तोपर्यंत महाराजांचे वकील गोपीनाथ पंत म्हणाले, हुजूर, महाराजांनी हे सगळं आपल्यासाठीच ठेवलंय, आपण जाताना घेऊन जायचंय. एवढं ऐकल्यावर तर अफजल खान हिशोबच करत बसला. सोनं किती, हिरे किती, माणकं किती, आणि या सगळ्या हिशोबात विसरला. का आलो आपण? कशासाठी आलोय? मानसशास्त्र आहे, मानसशास्त्र. नियोजनानुसार भेटीचा दिवस होता 10 नोव्हेंबर 1659. खानाबरोबर भेटीची वेळ होती दुपारी बरोबर 2 वाजता. महाराज शाम्याना खाली पायथ्याला. महाराज प्रतापगडावरून खाली येणार आहे. म्हणजे महाराजांना प्रतापगडावरून निघायचं आहे 12:35. आता 12:35 का? कारण सूर्य माथ्यावर येतो. आता सूर्य माथ्यावरच का? तर राजेगडावरून निघाले तर सूर्याच्या त्या लक्क प्रकाशात खानाची छावणी हालचाल स्पष्ट दिसावी. पण खानानं जर राजांकडे बघायचं म्हटलं तर सूर्याची किरण त्याच्या डोळ्यात घुसावी. त्याला काही दिसू नये. वक्त बरोबर दुपारी 12:35. त्याच वक्ताला राजे निघाले. आता सोबत कोण घेतलं? तानाजी, बाजी, यसाजी, कोंडाजी, कडतोजी. चला सगळे चिव भेटून. एकही नाही यातला, एकही नाही यातला. मग सोबत कोण घेतलं? सोबत घेतलंय जिवा महाला. का? दानपट्टा चालवतो. पण तोच का? समोर सय्यद बंडा आहे. तर तशी झुंजायचं तर हवा फक्त जिवा. सोबत घेतले संभाजी गावची कोंढाळकर.